महत्त्वाची बातमी 3 वर्षीय चिमुरडीवरच्या बलात्कार आणि हत्येमुळे मालेगावमध्ये संताप पाहायला मिळतोय। मालेगाव कोर्टाचं गेट तोडून जमाव आत शिरला। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी इथे लाठीचार्ज देखील केला। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। हे मालेगाव कोर्टाचं गेट आहे आणि ते गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करणारे हे मालेगावचे सामान्य नागरिक आहेत। जनतेचा आक्रोश एवढा होता की त्या आक्रोशापुढे कोर्टाचा गेट टिकला नाही। गेट तोडून जनता कोर्टाच्या आवारात शिरली। जनतेचा हा आक्रोश चिमुरडीवर बलात्कार करणारा आरोपी विजय खैरनार यांच्या विरोधात होता। या जनतेच्या हातात जर आरोपी सापडला असता तर जनतेने त्याला खेचला असता। लोकांचा एवढा राग अनावर होण्यामागे घटना देखील तेवढीच भयंकर आहे। कोर्टामध्ये जे काही दिसेल त्यावर जनतेने राग काढला। तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्येच्या अमानवी घटनेविरोधात जनतेने संताप व्यक्त केलाय। लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला, पण जनता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती। बलात्काराच्या आरोपीला कोर्टात आणल्याचं कुणीतरी सांगितलं आणि जमावानं मोर्चा कोर्टाकडे वळवला। पोलीस वारंवार जनतेला आवरण्याचा प्रयत्न करत होते, पण लोक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर पोलिसांनी कोर्टाचं गेट बंद केलं, लोकांना बाहेर काढलं, पण मालेगावकरांचा राग शांत होत नव्हता। त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। या संपूर्ण घटनेदरम्यान पोलिसांनी प्रचंड संयम बाळगल्याचं दिसलं। मध्येच अफवा पसरली, काही गैरसमज झाला की आरोपीला न्यायालयाच्या आवारात आणलं आहे। त्यातील काही नागरिकांनी कोर्टाच्या आवारामध्ये जाऊन आरोपीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला। नाईलाजानं आम्हाला कोर्टाच्या न्यायालयीन प्रक्रियेला अडथळा नको म्हणून थोडासा सौम्य बळाचा वापर करून नागरिकांना अडवण्यात आलं आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। परंतु त्यानंतर नागरिकांना समजावून सांगितल्यानंतर 5 मिनिटांमध्येच हा जमाव शांत झाला, लोक निघून गेले आहेत। मालेगाव अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार असून सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी तशा सूचना दिल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। मी लगेच निकम साहेबांची फोनवर बोललो। ते सोलापूरहून बाय रोडकडे येत होते पुण्याकडे आणि मी त्यांना विनंती केली, व्यवस्था खूप आहे कामाची, तरी पण मी त्यांना म्हटलं केस घ्यावीच लागेल आणि त्यांनी ती मान्य केली। सगळ्यांसमोर स्पीकरवर मी फोन लावलेला होता, ती मागणी मान्य झालेली आहे। त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकली पाहिजे, लवकरात लवकर निर्णय लागला पाहिजे। मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललो, त्यांनी याला मान्यता दिलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी
या गोष्टीला मान्यता दिलेली आहे. फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून आणि वरिष्ठ वकील देऊन लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा होईल. आईची मागणी अशी होती की आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. ज्या वेदना त्या मुलीला झालेत त्याच वेदना त्या आरोपीला सुद्धा झाल्या पाहिजेत. शेवटी ही आरोपी हे लोक म्हणजे माणसांच्या कळपामध्ये राहणारी हिंस्र श्वापद आहेत, जनावर आहेत ही लोक. ही विकृती टेचून काढायची आहे. पण आपल्याला शेवटी जे काही करायचं ते कायद्याच्या चौकटीतून करायचंय. कडक शासन घेणं आणि कुठल्याही नराधमाची अशी हिंमत होऊ नये अशी शिक्षा देणं, यासाठीच आम्ही मागणी केलेली आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा. उज्ज्वल निकम साहेबांच्या सारखे तज्ज्ञ वकील याला दिले जावेत आणि लवकरात लवकर त्या लांडग्याला फासावर लटकावलं जावं, ही आमची मागणी आहे. म्हणजे मी तिचं बघितलं ज्या व्हिडिओ, तर मला इतकं वेदना झाल्या की महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा घटना होतात की खरं तर महाराष्ट्राच्या, मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे. रिपोर्ट ब्युरोचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे. महाविकास आघाडीमध्ये मनसे हवी असं शरद पवार यांचं मत आहे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक आहेत. महापालिका निवडणुकीसंदर्भामध्ये युती आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नुकतीच पवारांची देखील भेट घेतली होती. काँग्रेसला मनसेला सोबत घेणं मान्य नाहीये, मात्र महाविकास आघाडीत मनसे हवी असं शरद पवारांचं मत आहे. मुंबई पालिकेच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत शरद पवार सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मुंबईत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळानं नुकतीच पवारांची भेट घेतली होती. पालिका निवडणुकीसंदर्भात युती आणि आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान मुंबई महापालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे असं पवारांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर मतदार यादीच्या घोळासंदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का वेगळी लढता असा सवाल शरद पवारांनी केल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. दरम्यान महाविकास आघाडीत मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यासंदर्भात पवार सकारात्मक असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. तर दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याच्याशी मनसेला देणं घेणं नसल्याचं संदीप देशपांडे म्हणाले. उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांशी काय बोलतात, वर्षा गायकवाड जाऊन पवार साहेबांशी काय बोलतात, पवार साहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात, याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचा निर्णय हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेत असतात. अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत बिघाडी आघाडी असं काही म्हणायची गरज नाही. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पक्षप्रमुखांचे आदेश येईपर्यंत सर्वांनी या गोष्टीवरती धीर धरला पाहिजे. मतचोरीच्या अनुषंगाने झालेले जे सर्व मोर्चे आणि निषेधात्मक जे कार्यक्रम होते हे सर्व पक्षीय होते. म्हणजे या मोर्चाचं निमंत्रण हे थेट भारतीय जनता पक्षापर्यंत सर्वांना देण्यात आलं होतं. त्यामुळे तो मवईनं काढलेला किंवा इंडिया अलायन्स काढलेला मोर्चा असं नव्हतं, तर तो एक राजकीय सर्व पक्षांनी एकत्रित येऊन फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावेत ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्या मोर्चातून झाला होता. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वर्षा गायकवाडांसोबत चर्चा झाल्याची ही माहिती आहे. जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या नेत्यानं या भेटीदरम्यान चर्चा केली आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय. तर ठाकरे शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहेत. फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे. तर विरोधकांची एकजूट फार महत्वाची आहे अशी ही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. दरम्यान ठाकरे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे. तर जागा वाटपाची जबाबदारी असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना वर्षा गायकवाड यांच्यासोबत चर्चा केली आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानंतर बैठकीला महत्त्व आहे. ठाकरेंची सेना काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडी कायम ठेवण्यावर ठाम आहे. फाटाफूट झाली तर दोघांनाही तोटा होईल अशी ठाकरे सेनेची भूमिका आहे. ठाकरे काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात आहेत अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. हायकमांडशी चर्चा चालू आहे. वर्षा गायकवाड ताई आहेत, त्यांच्याशी चर्चा चालू आहे.
आणि प्रत्येक पक्ष हा जेव्हा युतीत म्हणा किंवा आघाडीत म्हणा तो आपला घोडा दामटवण्यासाठी फार प्रयत्नशील असतात आणि असलेच पाहिजे. आमचा इलेक्शन लढण्याचं जे आहे हे आमची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या संदर्भामध्ये जर काही जसं तुम्ही सांगताय मला मगाशी बसून की बाबा ते बोलतायत तर दिल्लीशी ते बोलत असतील त्यांनी बिलकुल त्या संदर्भामध्ये मला तर कल्पना बोलत असतील तर ते मला माहिती नाही. तर मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज आहे. ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवर देखील भाजपचा विजय होत असल्याचा दावा केला जातोय. महायुतीमध्ये भाजपकडनं सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. भाजपकडून नव्या फॉर्म्युल्यानुसार पालिकेची रणनीती. भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार 100+ जागा. महायुतीत लढल्यास फायदा होण्याचा अंदाज. सर्वेनुसार भाजपचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 38 माजी नगरसेवक उरलेत, त्यापैकी 16 जागा भाजपकडे जाण्याचा दावा. काँग्रेसच्या 31 माजी नगरसेवक असलेल्या मतदारसंघांपैकी 8 जागी भाजप निवडून येण्याचा अंदाज. 2017 सालानुसार काँग्रेसचे 10 माजी नगरसेवक कमी झाले, 9 सोडून गेले, तर एका माजी नगरसेविकेचा मृत्यू झाला होता. भाजप 82 जागा राखणार असल्याचं सर्वेक्षणामध्ये दिसतंय. ठाकरेंच्या सेनेचे 16 आणि काँग्रेसचे 8 असे मिळून भाजपचा आकडा 106 वर जाऊ शकतो असा अंदाज आहे. तर नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी अर्ज मागे घेण्याची वेळ आता संपलेली आहे. कुणासोबत लढत होणार हे देखील स्पष्ट झाले, तर युती आघाड्या सुद्धा आता ठरल्या आहेत. 26 नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. जळगावच्या चोपड्यात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेसची युती, विरोधात भाजप आणि दादा गट, तर तिसरं पॅनल ठाकरे गटाचं. जळगावच्या पारोळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसची युती, विरोधात भाजप आणि शिंदे गट आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्येही दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्रित, विरोधात भाजप आहे. कोल्हापूरच्या कागलमध्ये शरद पवार गट आणि दादा गटासह भाजपची युती, विरोधात शिंदेंची शिवसेना. कोल्हापूरच्या जयसिंगपुरात काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाडीची युती झाली, विरोधात शिंदेंची शिवसेना. जालन्याच्या परतूरमध्ये भाजप विरोधात अजित पवार गट, ठाकरे गट आणि वंचितनं आघाडी केली. धाराशिवच्या कळंबमध्ये दोन्ही पवार गट एकत्र, दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेची युती आणि तिसऱ्या युतीत ठाकरे गट आणि काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे. सोलापूरच्या सांगोल्यात शिंदे गटाच्या शहाजी बापूं विरोधात भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं युती केली आहे. तर सिंधुदुर्गमध्ये भाजप आणि सेनेची युती रवींद्र चव्हाणांना नको होती असा आरोप निलेश राणे यांनी केलाय. रवींद्र चव्हाण फक्त 2 ते 3 जिल्ह्यांचं राजकारण करतायत असा आरोपही निलेश राणेंनी केला. तर युती संदर्भात निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात असं उत्तर यावर मंत्री नितेश राणे यांनी दिलं. निलेश राणेंनी वरिष्ठांना सांगायला हवं होतं असंही नितेश राणे म्हणाले. भाजपचे रवी चव्हाण साहेब यांना कदाचित ती युती नको होती. प्रदेश अध्यक्ष साहेब जे आहेत ते आता राज्याचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ते 2-3 जिल्ह्यांचे असूनही मला असं वाटतं एवढ्या मोठ्या माणसांनी 2-3 जिल्ह्याचंच फक्त राजकारण करावं, पण सिंधुदुर्गावर राग का तुमचा, हे एकदा जनतेसमोर आम्ही स्पष्ट करायचा प्रयत्न करू. त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात का जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे. आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे त्या प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो. म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असता, चर्चा झाली असती, तर तो निर्णय आम्ही लोकांना काढला असता. ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिंदेचे कार्यकर्ते जल्लोष करत असताना वाद झाला. भाजपच्या माजी नगरसेवकाने शिंदेच्या शिवसेना शाखा प्रमुखांच्या श्रीमुखात लगावली. नारायण पवारांनी शिवसेना शिंदे सेनेच्या हरीश महाडिकांच्या कानशिलात लगावली आहे. ठाण्यामध्ये भाजपवाल्यानं शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना हाणलं. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नाराजी नाट्य सुरू असतानाच ठाण्यामध्ये दोघांचा वाद मारहाणीपर्यंत गेल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवारांनी मारहाण केल्याचा आरोप
शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय। या संदर्भातली तक्रार नौपाडा पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। शिंदे साहेबांनी काम केलं आहे। 100 रुपयाचा स्टॅम्प पेपरवर जर तुम्हाला स्वतःचं घर नावावर करून शिंदे साहेबांनी दिलं आहे तर शिंदे साहेबांचे आम्ही अभिनंदन करण्यासाठी हा कार्यक्रम राबवत होतो। तरी हे नारायण पवार साहेब यांनी आमचा हे कार्यक्रम आणि आम्हाला मारझोड केली। कालची स्टंटबाजी होती, काय कोणाला मारझोड नाही, कोणाला काय नाही, हे स्टंटबाजी करायची। आज तुम्ही येताच धक्काबुक्की सुरू झाली होती, त्या कारणाने नाही हो, हे कसं माहितीये का, यांच्याबरोबर कोणी माणसंच नाही। माणसं तर पाहिजे त्यांच्याबरोबर कोणी। त्या सोसायटीच्या लोकांची परमिशन घेतली का त्या विचारांना सोसायटीची जे जास्त प्रमाणात